ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या पार्टनरचा स्वभाव कसा असणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, तुमच्या जन्मलग्न कुंडलीचा विचार करता तुमच्या पत्रिकेत असलेल्या सप्तम स्थानात जी राशी असते किंवा जे ग्रह असतात त्यावरून एखाद्या जातकाचा लाईफ पार्टनर कसा असेल किंवा त्याचा स्वभाव कसा असेल याची माहिती नक्कीच घेता येते. जर एखाद्या जातकाच्या जन्मलग्न कुंडलीत सप्तम स्थानात सिंह राशी असेल किंवा रवी ग्रह असेल तर त्या व्यक्तीचा लाईफ पार्टनरचा स्वभाव हा थोडासा बाणेदार असतो, कणखर असतो, नेतृत्व करणारा असतो आणि तो व्यक्ती शिस्तप्रिय असतो. अशा व्यक्तीची स्तुती केल्यामुळे तो लगेच तुमचा होतो. थोडंफार उदार व्यक्तिमत्व सुद्धा त्या व्यक्तीमध्ये नक्कीच असतं. अशा व्यक्तींना मान सन्मान खूप महत्त्वाचा असतो आणि हे व्यक्ती तेजस्वी प्रवृत्तीचे नक्कीच असतात. आणि एखाद्या व्यक्तीच्या जन्मलग्न कुंडलीत सप्तम स्थानात कर्क राशी असेल किंवा चंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या पार्टनरचा स्वभाव हळवा असतो. भावनांना आणि इमोशन्सना खूप जास्त प्रायोरिटी देताना ते दिसून येतात. त्यामुळे अशा व्यक्तींचं मन जपणं आणि बोलताना विचार करणं खूप गरजेचं ठरतं. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत सप्तम स्थानात शुक्र असेल किंवा शुक्राच्या राशी म्हणजेच तूळ किंवा वृषभ राशी असेल तर त्या व्यक्तीचा पार्टनर हा छान छौकी, एन्जॉयमेंट करणारा, पार्टी करणारा किंवा कलात्मक असतो. त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या कलेची नक्कीच आवड असते. छान ब्रँडेड कपडे घालणं, परफ्यूम वापरणं आणि छान चौकीत राहणं असं आपल्याला दिसून येतं. अशा लोकांना आयुष्याचा खरा आनंद घ्यायला खूप आवडतो. हे व्यक्ती थोडेसे कामुक असतात आणि त्यांना पार्टनरचा सहवास हा खूप आवडत असतो. सप्तम स्थानात जर शुक्र चंद्रासोबत असेल तर प्रेमविवाहाचे योग सुद्धा जुळून येताना नक्की दिसतात. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत सप्तम स्थानात मंगळाच्या राशी म्हणजे मेष किंवा वृश्चिक किंवा पत्रिकेत सप्तम स्थानात मंगळ असेल तर त्या व्यक्तीचा लाईफ पार्टनर हा थोडासा ॲक्टिव्ह असतो. त्याला कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, सतत काम करणं, थोडंसं लगेच रागवणं, चटकन रिॲक्ट करणं असं नेचर असतं. धडाडीचे नक्कीच असतात पण उदार व्यक्तिमत्व पण दिसून येतं. गरज लागली की पहिले धावून जाणारे व्यक्तिमत्व अशीच असतात. थोडेसे तापट आणि रागीट सुद्धा नक्की दिसून येतात. जर एखाद्या जातकाच्या पत्रिकेत सप्तम स्थानात बुधाच्या राशी मिथुन किंवा कन्या असून किंवा सप्तम स्थानात बुध असेल तर त्या व्यक्तीच्या लाईफ पार्टनरचा स्वभाव हा हसत खेळत मनमोकळ्या प्राणाचा असतो. असे व्यक्ती नक्कीच हुशार असतात, विनोदी असतात, कवी मनाचे असू शकतात, लेखक असू शकतात. विचार कौशल्य या लोकांमध्ये खूप छान असतं. बोलण्यामध्ये खूप हुशार असतात. कुठलीही एक गोष्ट पूर्ण होण्याआधीच यांना नवीन गोष्टीमध्ये लगेच इंटरेस्ट येताना दिसून येतो. अशी लोक लहान मुलांमध्ये रमताना भरपूर वेळा दिसून येतात. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत सप्तम स्थानात गुरु ग्रह असेल किंवा गुरुच्या राशी धनु किंवा मीन असतील तर असा व्यक्ती व्यवस्थित शिकलेला, देव, धर्म, संस्कृती याबद्दल मान्यता ठेवणारा असतो. शांत, सौम्य, शिक्षकांचा आदर करणारा, त्याचप्रमाणे खूप छान ज्ञान घेणारा असा हा व्यक्ती दिसून येतो. असे व्यक्ती धार्मिक कार्यामध्ये सक्रिय असलेले नक्कीच आढळून येतात. तसंच जर सप्तमात शनी किंवा शनी ग्रहाच्या राशी मकर किंवा कुंभ असतील तर त्या व्यक्तीचा लाईफ पार्टनर हा हार्ड वर्किंग असतो, कायद्याचं पालन करणारा असतो, अंगाने किंवा शरीराने थोडाफार काटक असू शकतो. त्या व्यक्तीला कायद्याची खूप छान जाण असते. नियमांना तोडायला त्या व्यक्तीला नक्कीच आवडत नाही. असे व्यक्ती शिस्तबद्ध असतात आणि नियमांना धरून नक्की चालतात. तसंच या व्यक्तींना एकांतवास किंवा थोडीशी शांतता पण नक्कीच प्रिय असते. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत सप्तम स्थानात राहू असेल तर तो व्यक्ती थोडासा हुशार असतो, चतुर असतो, जादूचे प्रयोग त्याला नक्कीच आवडतात किंवा अचानक सरप्राईज देणारा सुद्धा असतो. अशा व्यक्तींना दुसऱ्या कास्ट आणि समाजाबद्दल ओढ नक्की निर्माण असते किंवा सप्तमातील राहू हा विभिन्न जातीतला लाईफ पार्टनर सुद्धा तुमच्या आयुष्यात आणू शकतो किंवा सप्तमातील राहू आंतरजातीय विवाह सुद्धा घडवून आणतो. हे व्यक्ती खूप छान ऑर्गनायझर बनू शकतात, कलेमध्ये, अभिनयामध्ये आवड ठेवतात आणि वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी ट्राय करायला यांना खूप आवडतं. हे लोकांना चेन ब्रेकर असतात. त्यांना कुठली तरी गोष्ट नवीन पद्धतीने करायला नक्कीच आवडतं. तसंच एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत सप्तमात केतू असेल तर हे लोक थोडेसे इंट्रोवर्ट असतात. फार जास्त ते गप्पा मारणं, एक्सप्रेस करणं त्यांना पटत नाही. अशी लोक थोडीशी अंतर्मुख असतात, शांतता त्यांना खूप आवडते आणि मनाने पण प्रचंड हळवी असतात. त्यांच्या भावना हे नेहमी ते दाबून ठेवतात आणि लवकरात लवकर एक्सप्रेस करत नाहीत. त्याचप्रमाणे 3 टोनर प्लॅनेटचा विचार करता सप्तमात हर्षल असेल तर असे व्यक्ती थोडेसे वैज्ञानिक विचारसरणीचे असतात. त्यांना नवनवीन गोष्टींचा विचार करणं, संशोधन कार्य करणं करायला खूप आवडतं
आणि रूढी परंपरा सोडून काहीतरी नवीन करणं याची इच्छा या लोकांना नक्कीच असते. सप्तमात नेपच्यून असेल तर त्या व्यक्तींचा पार्टनर थोडासा हळवा असतो, अंतर्मुख असतो. तर अशी लोक थोडीशी सेन्सिटिव्ह असतात, फार नाजूक मनाची आणि सिक्रेटिव्ह अशी ही लोक असतात. आणि सप्तमात प्लुटो असल्यास अशा व्यक्तींचे लाईफ पार्टनर जनमानसांमध्ये मिसळणारे, नवनवीन कार्यांमध्ये सहभागी होणारे, लोकांमध्ये किंवा समूहामध्ये ऍक्टिव्ह राहणारे असतात. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या पत्रिकेत सप्तम स्थानात कुठली राशी आहे किंवा कोणते ग्रह आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.